रोज रोज चपाती भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर नक्की ट्राय करा हा सोयाबीन पुलाव। तर ही रेसिपी इतकी झटपट बनणारी रेसिपी आहे आणि एकदम चविष्ट। चला तर पाहूयात कसं बनवायचं। इथे मी सोयाबीन 15 मिनिटं पाण्यात उकळून घेतलेत। नंतर त्यात हळद, मीठ, जिरा पावडर, त्यानंतर बिर्याणी मसाला, चवीनुसार मीठ आणि दही टाकायचं। सगळे जिन्नस मिक्स करायचे आणि 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवून द्यायचं। कढईमध्ये तेल घ्यायचंय, त्यानंतर उभा चिरलेले 2 कांदे ऍड करायचे, चांगले असे लालसर परतून घ्यायचे। त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या ऍड करायच्या तुमच्या चवीनुसार। त्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकायची, मिक्स करून घ्यायचं। तुमच्याकडे अवेलेबल असलेल्या भाज्या ऍड करा। इथे मी गाजर आणि ढोबळी मिरची ऍड केली आहे, ती कमीच परतवायची। त्यानंतर टोमॅटो टाकायचं, पाणी सुटेल तोपर्यंत छान असं परतून घ्यायचं। त्यानंतर आपण यात बिर्याणी मसाला ऍड करणार आहोत। नंतर थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं, भाज्यांपुरतंच मीठ टाकायचं कारण आपण सोयाबीनमध्ये मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर मॅरिनेट केलेलं सोयाबीन ऍड करायचं आणि मी इथे तांदूळ 5 मिनिटं भिजत घातलेला तांदूळ ऍड करायचा। 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे, तर तुम्ही 1 वाटी तांदूळाला 2 वाटी पाणी घ्यायचंय, म्हणजे पाणी जास्तही होत नाही आणि कमीही होत नाही। असा 15 मिनिटं कमी आचेवरती झाकण ठेवून भात शिजवून घ्यायचा। इतका छान चविष्ट असा होतो हा सोयाबीन पुलाव। एकदा नक्की ट्राय करा आणि सांगा कसा झाला। फॉलो करायला विसरू नका।